हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये शेती संदर्भात, कृषी संदर्भात, कृषी पर्यावरण विषयक संदर्भात, कृषी हवामान विषयक संदर्भात माहिती बघितलेली आहे, पाहिलेली आहे, चर्चा केलेली आहे. जसं तापमान, पर्जन्य, सूर्यप्रकाश, हवामान, द्रव्य, कृषीसाठी लागणारे जे काही वेगवेगळे नत्र आहेत, या सगळ्या घटकांची आपण चर्चा केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण कृषी क्षेत्रावर, कृषी पर्यावरणावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत, त्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. भारतात शेतीची उत्पादकता वाढीतील खूप मोठी आव्हानं आहेत. ती अनेक प्रकारची आव्हानं भारतीय कृषी कशाप्रकारे पेलते, एकूणच भारताच्या कृषीविषयक हवामानावर हिमालयाचा मोठा परिणाम आहे. कारण भारताच्या कृषीविषयक बदलामध्ये हिमालय हा एक मोठा, अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कृषीविषयक हवामानामध्ये विचार करत असताना भारताच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये समुद्र किनारा लाभल्यामुळे भारताच्या कृषीविषयक पर्यावरणात महत्त्वाचा आणि अत्यंत पोषक अशा प्रकारचं हवामान तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वताच्या रांगा पसरल्यामुळे पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडून येणारी जी काही आर्द्रतायुक्त वारे आहेत, हे वारे वाहत असताना दक्षिणेकडून उत्तरेकडे, पूर्व पश्चिमेकडून उत्तरेकडे ही वारे वाहत असताना ही वारे सर्व हिमालयाच्या पायथ्याशी किंवा हिमालय पर्वताशी अडवले जातात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्य या भागामध्ये होतो. आणि सध्याचा जो पिरियड आहे, सप्टेंबर ऑक्टोबर, हा पिरियड प्रतीचा पाऊस पण ओळखला जातो. म्हणजेच ही आर्द्रतायुक्त वारे भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण भागातून टप्प्याटप्प्याने मध्य भारतात, दख्खनच्या पठारावर, त्याच्यानंतर राजस्थान, बिहार, हिमाचल प्रदेश या भागामध्ये पुढे जातात, हिमालयाशी अडवले जातात आणि तिथून हे वारे टप्प्याटप्प्याने आर्द्रता कमी होत जाते आणि हे कोरडे वारे परत हिमालयाच्या पायथ्याशी अडून परत वाऱ्याची दिशा बदलते आणि एकूण परतीच्या पावसाला आता सध्या ही सुरू झालेली आहे. भारतामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये प्रतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. भारतामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी काही भागामध्ये होते. जसं मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेहमीच मागच्याच वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे मानव व पीक हानी मोठ्या प्रमाणात झाली दिसून येते, आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते आणि म्हणून अशा प्रकारच्या हवामानविषयक बदलाचा परिणाम निश्चितपणे भारताच्या कृषीवर होत असतो आणि म्हणून भारतीय कृषी ही नेहमीच आव्हान पेलणारी आहे. या आव्हानातून भारतीय कृषीचा विकास टप्प्याटप्प्याने होत असताना दिसून येतो. भारतीय कृषीतून दरवर्षी सर्वसाधारण 250 लाख मेट्रिक टन भारतामध्ये अन्नधान्याची उत्पादकता होते आणि ही उत्पादकता भारतामध्ये वाढत्या लोकसंख्येला, म्हणजे 121 कोटीपेक्षा जास्त, म्हणजे आज 140 कोटीच्या आसपास भारतीय लोकसंख्या पोहोचलेली आहे. या सर्व लोकांना पोषक म्हणून भारतीय कृषी ओळखली जाते. पोषण्याचं काम, अन्नधान्य पुरवण्याचं काम कृषी करत असते आणि म्हणून भारताच्या वाढत्या लोकसंख्येला ही उत्पादकता वाढवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 250 लाख मेट्रिक टन अन्नधान्य उपलब्ध होत असताना या अन्नधान्याची साठवणूक व्यवस्था, या अन्नधान्यावर व्यवस्थितपणे प्रक्रिया करणे ही भारतीय अर्थव्यवस्थेची अत्यंत गरज निर्माण झाली दिसून येते. भारताच्या एकूणच हवामानविषयक बदलाचा विचार करत असताना
शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणं जर आपण बघितली तर यामध्ये प्रामुख्याने जी कारणं आपल्याला दिसून येत आहेत ती पर्यावरणविषयक परिणाम करणारी जी घटक आहेत ती म्हणजे रासायनिक खते व द्रव्ये. मानवाच्या स्वार्थासाठी शेतीच्या उत्पादकतेसाठी किंवा एकूण शेतीची उत्पादकता वाढली पाहिजे म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये रासायनिक खते आणि द्रव्ये मोठ्या प्रमाणात वापरल्यामुळे जमिनीची पोषण क्षमता ही अत्यंत कमी झालेली दिसून येते. जमीन नापीक होत असताना दिसून येत आहे. पश्चिम बंगाल, हरियाणा या भागामध्ये हजारो एकर जमीन ही नापीक आणि जमिनीची पोषक क्षमता नष्ट झालेली दिसून येते. याचं मुख्य कारण म्हणजे अति प्रमाणात रासायनिक खते व द्रव्य वापरत असताना दिसून येत आहेत. हे वापरत असताना जमिनीची जी काही मूल नत्र असतात, जी काही पोषण द्रव्ये असतात ती रासायनिक द्रव्यामुळे ही नष्ट झालेली दिसून येत आहेत. त्याचबरोबर कीटकनाशके व जंतुनाशकाचा अति मोठ्या प्रमाणात वापर. अलीकडच्या कालखंडामध्ये रासायनिक कीटकनाशके, जंतुनाशकांचा वापर अलीकडच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जमिनीची पोषण क्षमतेवर सुद्धा परिणाम होत असताना हवामानविषयक ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहे. पिकांचं संरक्षण करण्यासाठी अत्यंत माफक प्रमाणामध्ये कीटकनाशक, जंतुनाशकं वापरणं गरजेचं असताना अति मोठ्या प्रमाणात हे जंतुनाशके, कीटकनाशके वापरली जातात. तसंच तणनाशनासाठी किंवा वेगळ्या प्रकारची फवारणी करण्यासाठी अनेक प्रकारची रासायनिक द्रव्ये वापरली जातात. ही द्रव्ये वापरत असताना माफक प्रमाणामध्ये न वापरल्यामुळे जमिनीची पोषक क्षमता अलीकडच्या कालखंडामध्ये नष्ट होत असताना दिसून येत आहे. आणि म्हणून जंतुनाशके, कीटकनाशके, फवारणीचे तंत्र हे वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रामध्ये बदल करणं गरजेचं आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या वेगवेगळ्या घटकावरती परिणाम होत असताना दिसून येत आहे. आणि म्हणून एकूण ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड या वेगवेगळ्या प्रकारच्या घटकामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येतो. विषारी प्रकारचे द्रव्य वनस्पतींच्या फळे, भाज्ये व मानवाच्या अन्नसाखळीमध्ये विघातक परिणाम करणारे द्रव्य तयार होत आहेत आणि एकूण मानवाच्या शरीरावरती याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो. आणि म्हणून अशा प्रकारची औषधं वापरल्यामुळे प्राण्यांच्या, जनावरांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे कीटकनाशकं माफक आणि अत्यंत कृषी विभागाने ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याचा वापर करून केला तर ही उत्पादकता चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि म्हणून हे घटक मोठ्या प्रमाणात परिणाम करत असताना दिसून येत आहेत. त्याच्यानंतर जलसिंचन हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भारतामध्ये बहुतांश प्रमाणात पावसावरती शेती केली जाते. पाऊस जवळपास 70 ते 70% शेती पावसावर केली जाते. फक्त 40% शेती ही सिंचनावर आधारित आहे. त्याही विहीर, कुंपनलिका, तलाव, नद्या, वेगळ्या प्रकारची साठवण तलाव यातून ही जलसिंचन केलं जातं. सध्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये ऊसासारख्या पिकावर मोठ्या प्रमाणात अतिसिंचन केल्यामुळे आणि अतिसिंचन आणि रासायनिक द्रव्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्षारयुक्त जमिनीचं प्रमाण, पाणथळ जमिनीचं प्रमाण वाढलेलं आहे. अतिसिंचनामुळे पिकांची उत्पादकता वाढत नाही आहे, तर ती कमी होत असते. त्याच्यामुळे क्षारयुक्त जमिनीचं प्रमाण अलीकडच्या कालखंडात वाढलेलं आहे. भूगर्भातील पाण्याचा उपसा वाढल्यामुळे एकूणच उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि भूगर्भातील पाणी वाढल्यामुळे मानवाला पाणी उपलब्ध होणं हे खूपच जिक्रीचं झालेलं आहे. काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडत असतो. काही किलोमीटर जाऊन लोकांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध करावं लागतं. त्यामुळे अशा प्रकारच्या जलसिंचनविषयक मोठ्या प्रमाणात सुविधा वापरणं किंवा एकूण जलसिंचन करणं हे सुद्धा पर्यावरणविषयक
बाबीवर परिणाम करणार आहे. म्हणून पाण्याची पुरवठा प्रक्रिया केली जात नाही. भविष्यात पाण्याच्या उपलब्धतेबाबत आव्हान निर्माण होत आहे. ते आव्हान स्वीकारून वेगळ्या प्रकारची जलसंधारणाची कामं करणं गरजेचं आहे. यातून वनस्पती किंवा एकूण झाडांचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे. वनस्पतीची लागवड करणं आवश्यक आहे. त्यातून पर्यावरणविषयक, जलसिंचनविषयक, त्याच्यानंतर पावसाचा लहरीपणा कमी होऊ शकतो आणि म्हणून त्याचबरोबर वातावरणातील बदल, ऑक्सिजनचं प्रमाण वाढू शकतं, कार्बनचं प्रमाण कमी होऊ शकतं. वेगळ्या प्रकारचे जी काही ओझोनसारखे जे महत्त्वाचे घटक आहेत ते नष्ट होणार नाही आहेत आणि म्हणून अशा प्रकारची पर्यावरणविषयक काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे, सतत एकच पीक संरचना निर्माण करणे. एकाच पिकामध्ये नेहमी अडकून राहणे आणि मग त्यामुळे अशा प्रकारची एकच एक पीक संरचनेमुळे वेगळ्या प्रकारची जे काही घटक आहेत ते परिणाम करत असताना दिसून येत आहेत आणि म्हणून भारताच्या एकूण पीक संरचनेत बदल होणं गरजेचं आहे. उत्पन्नाची खात्री असलेल्याच किंवा एकूण उत्पादनातून ज्याला व्यापारी पीक म्हणलं जातं, जसं अलीकडच्या कालखंडामध्ये कॉटन किंवा कापूस हा महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये कमी झालेला दिसून येतो. जसं की हरियाणा पंजाबमध्ये गव्हाचं प्रमाण अति मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तसंच एक पीक पद्धतीमध्ये मुळे जमिनीची पोषण क्षमता किंवा एकूण प्रदूषण होऊ शकतं. जसं की उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये एका विशिष्ट कालखंडामध्ये ऊसाचं प्रमाण वाढल्यामुळे एकूणच जमिनीचे आणि पाण्याचा जमिनीचा वापर केल्यामुळे एकूण पाणथळ आणि नापिकीचं प्रमाण वाढलेलं दिसून येत होतं. यामुळे शेतीची उत्पादन क्षमता घटते आणि एकूणच त्यात प्रदूषणयुक्त जमीन होते. त्याच्यामुळे तापमान वाढ हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये तापमान वाढीमुळे ओझोनसारखा जो थर आहे तो मोठ्या प्रमाणात ओझोनचा वायू हा पर्यावरणावर परिणाम करत असताना दिसून. तसेच सध्या जागतिक तसे भारतातसुद्धा तापमानवाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तापमान वाढ कशी कमी करता येईल हे एक मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. हे आव्हान कमी करण्यासाठी किंवा एकूण तापमानवाढीचे शेतीवर उत्पादनावर जे परिणाम होत आहेत ते सरासरी तापमानात वाढ झाल्यामुळे बर्फ वितळून नद्याला पूर येणे, त्यामुळे महासमुद्राची पातळी वाढू लागलेली आहे. शहरांना धोका निर्माण झालेला आहे. मुंबईसारख्या तशा दिल्लीसारख्या शहरांना मोठ्या प्रमाणात अनेकदा अशा प्रकारची अतिवृष्टीमुळे परिणाम होऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारची परिणामी लोकांचा जो काही लोंढा शेतीकडे स्थलांतरित होऊन ग्रामीण शेतीच्या लोकसंख्येत दबाव निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे औद्योगिकरणामुळे हवेत कार्बन डायऑक्साईड मिसळून त्याचा परिणाम वातावरणावर, हवेवर होऊन त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होऊ शकतो आणि म्हणून तापमानवाढीचे परिणाम कृषी क्षेत्रावर खालीलप्रमाणे झाले दिसून येतात. ते म्हणजे पीक आकृतीत बदल होणे, पीक उत्पादनावर त्याचा परिणाम होणे, लागवडी क्षेत्रातील जे काही हे आहेत ते बदल होणे, व्यवस्थापनात बदल होणे, भूगर्भातील पाण्याची कमतरता कमी होणे, जमिनीची पोषण क्षमता कमी होणे, जमिनीची धूप वाढणे. यामुळे शेतीच्या उत्पादकतेमध्ये मोठा परिणाम होतो आणि म्हणून शेतीविषयक व्यवस्थापन, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता, जमिनीची धूप कमी करण्यासाठी पर्यावरणविषयक जनजागृती, त्याच्यानंतर एकूणच कृषी ही आधुनिक पद्धतीने करता येऊ शकते. त्यासोबत पर्यावरणविषयक जे घटक आहेत त्याचं संरक्षण करणे हे जर केलं तर पर्यावरण हे संरक्षण होऊ शकतं. हे परिणाम करणारे घटक जरी असले तरी त्याला आपण एका विशिष्ट संरचनेमध्ये ठेवून जर याचा माफक वापर केला तर भारतीय शेती ही अनुकूल ठरू शकते.
ती प्रतिकूल झालेली दिसून येते. आणि म्हणून भारताच्या एकूण कृषी संरचनेमध्ये अलीकडील काळात बदल मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पारंपरिक शेतीतून आपण आधुनिक शेतीकडे येत असताना तंत्रज्ञानाचा वापर करून रासायनिक खत कारखाने अतिप्रमाणात वापरामुळे शेतीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीची नापीक मोठ्या प्रमाणात होत आहे. याचे परिणाम येणाऱ्या कालखंडामध्ये पुढच्या पिढीला मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. आणि म्हणूनच काळाच्या ओघामध्ये याच्यावर नियंत्रण लादणे, एकूण पर्यावरणविषयक निर्बंध लादणे हे अत्यंत गरजेचं आहे. तरच शेतीची उत्पादकता वाढू शकते. शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन वाढून आर्थिक विकासाला सहाय्य ठरू शकते. आणि म्हणून देशाची ही काही जननी आहे, अन्नदाता आहे, ती आपल्याला भविष्यात तारू शकते, येणाऱ्या पिढीला तारू शकते. आणि म्हणून शेती उत्पादकता वाढण्यासाठी ही जी काही आव्हानं आहेत ती आव्हानं वेळेतच पेलणं आवश्यक आहे. आणि म्हणून भारतीय शेतीला अनेक पद्धतीने हाताळता येऊ शकते, अनेक पद्धतीने उत्पादकता घेता येऊ शकते. तर ही प्रामुख्याने या घटकावरती नियंत्रण ठेवलं तर भारताच्या शेतीतील विकास कोणीही रोखू शकणार नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये शेतीवर परिणाम करणारे घटक आणि त्यातून जे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम दिसून येणार आहेत त्याचा आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राची भूमिका काय आहे. भारत आणि कृषी क्षेत्र याचा अतिशय जवळचा सहसंबंध आहे. कृषी क्षेत्रात अनेक प्रकारचे बदल कसे झालेले आहेत हे यात आपण पुढच्या भागामध्ये थांबणार आहोत. या ठिकाणी आपण इथेच थांबूयात. थँक्यू.